ठाणे शहरातील अनेक ठिकाणी परप्रांतीय तसेच बांगलादेशी फेरीवाले रस्त्यावर आणि बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात बसत असल्याने स्थानिक फेरीवाल्यांना आपला व्यवसाय करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। या फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडीसह इतर समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे। नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे। या मुद्द्यावर महासभेत वारंवार आवाज उठूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। याच निषेधार्थ ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि नगरसेवकांनी आज रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांच्या रूपात बसून भाजी विक्री करत अनोखे आंदोलन केले। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग अवलंबण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अनधिकृत फेरीवाले हा मुद्दा वारंवार प्रशासनाच्या डोळ्यासमोर आणून देतोय, महासभेमध्ये हा विषय घेतोय, पण याच्यावरती कुठली ठोस कारवाई होताना दिसत नाही। कारवाई दाखवण्यापुरती केली जाते, त्यांची गाडी येते, कारवाई होते आणि परत अर्ध्या तासांनी तीच परिस्थिती असते। आणि कुठेतरी प्रशासनाला थोडी तरी लाज शरम वाटावी, त्यांचे डोळे उघडावेत, यासाठी आज एक अनोखा पद्धतीचं आंदोलन आम्ही इकडे करतोय, जे आम्ही स्वतःच इकडे फेरीवाले होऊन बसलेलो आहोत। कारण कसं आमचा स्थानिक फेरीवाल्यांना विरोध नाहीये, आमचा विरोध हा बाहेरून येणाऱ्या आणि अनधिकृत फेरीवाल्यांना आमचा ठाम विरोध आहे की ज्याच्यामुळे ठाणेकर नागरिकांना त्रास होतो, इकडे रस्ते अडवले जातात, चालताना त्रास होतो आणि त्यामुळे अनधिकृत फेरीवाले हे इथे बसलेच नाहीत पाहिजेत, यासाठी आमची कायम मागणी होती। पण प्रशासन इथे कुठेही कारवाई करताना दिसत नाही आणि आपण नेहमी म्हणतो ही एक चेन आहे, हफ्तेखोरी याच्यामध्ये चाललेली असते। पण त्याच्यामध्ये प्रशासनाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा इथे काही दादा गुंड जे इथली जागा आहे महापालिकेची, पण बसण्यासाठी देतात आणि त्यांच्याकडनं हप्ते वसूल केले जातात। ही हफ्तेखोरी कुठेतरी बंद व्हावी। अनधिकृत फेरीवाले, बाहेरून येणारे फेरीवाले हे ठाण्यामध्ये पूर्णपणे थांबले पाहिजेत। यासाठी अनोख्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला जर जाग आली नाही तर अशाच पद्धतीची आंदोलन आमच्याकडनं केली जातील। वारंवार महासभेमध्ये आम्ही अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत हा शब्द आम्ही वापरलेला आहे। अनधिकृत फेरीवाल्यांचे वारंवार इथे बसवले जातात आणि त्यांची संख्या अशी थोडी नाहीये, चौपट दसपट झालेली आहे। जो बायोमेट्रिक सर्वे जो महापालिकेचा झालेला आहे त्याची सगळी नोंदणी महापालिकेकडे आहे, तर त्यांना रितसर महापालिकेने जागा अलॉट करून द्यायला पाहिजे। फेरीवाला धोरण त्यांनी राबवायला पाहिजे महापालिकेने, पण ते त्यांच्याकडून होत नाहीये। हे अनधिकृत फेरीवाले वारंवार इथे बसले जातात। आम्ही तिथे महापालिकेमध्ये आवाज उठवल्यानंतर कारवाई केल्याचं इथे फक्त नाटक केलं जातं। इथूनची गाडी जाते अतिक्रमणची पुढे अशोक टॉकीजकडे, परत सगळेजण येऊन बसले जातात। ज्यांचा माल उचलला जातो त्यांचा 2 तासांनी त्यांना कोणाचे फोन येतात, विचारा ना त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, कोणाच्या फोनवर ते सोडले जातात। आणि अर्थातच हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं पण त्याच्यामध्ये हात मिळवणे असणारच आहे। जे कोणी जे चौपट आका आहेत ते आणि महापालिका प्रशासन सगळ्यांचं त्याच्यामध्ये लाखो करोडो रुपयाची उलाढाल इथे आहे। ते कोण आहे ते इथे महापालिकेने शोधून काढायला पाहिजे। खरोखर पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन कुठे आहे हाच आमचा सवाल आहे। कारण तुम्ही बघाल तर इथे रोड मोठा गेलेला आहे, पण त्याच्या पुढे वाहनं लावली जातात, त्याच्या पुढे फेरीवाले बसतात। त्याच्यामुळे इथे आणि हे सगळे बाहेरचे परप्रांतीय फेरीवाले आहेत, काही बांगलादेशी सुद्धा आहेत त्याच्यात। महापालिका नीट त्याचा सर्वे करत नाहीये, त्यामुळे रोज इथे गाडी जायला जागा नसते, लोकांचे हाल होतात। म्हणूनच आज आम्ही इथे पण ही स्थिती आहे, गोखले रोडला पण ही स्थिती आहे आणि राम मारुती रोडला पण ही स्थिती आहे। आमची या निमित्ताने मागणी आहे की स्थानिक ठिकाणी स्थानिक फेरीवाला बसेल त्याला तुम्ही धोरण निश्चित करा, अन्यथा आम्ही कायदा आता हातात घेऊ, आम्ही फेरीवाल्यांना पळवून लावू। या ठिकाणी फेरीवाले म्हणून बसले, काय नेमका त्यांचा देखील उद्देश आहे? आमचा उद्देश हाच आहे, वारंवार आम्ही महासभेत हा मुद्दा मांडलेला आहे। नुसती कारवाई केल्यासारखं दाखवलं जातं, परत येरे माझ्या मागल्या फेरीवाला जिथे आहे तसाच बसलेला आहे। या रोडला तुम्ही बघाल स्थानिकपेक्षा परप्रांतीय फेरीवाले, बांगलादेशी फेरीवाले हे कोणीतरी आणून बसवले, तर हे स्वतःहून आणून आलेले नाहीयेत, हे आणून बसवले। त्यांचे आधार कार्ड पण चेक करायला हवी, पण महापालिका ते करत नाही। अतिक्रमण विभागाला हे सगळ्यांना माहिती असतं। लोक काय म्हणतात नगरसेवकाचे यात लागेबांधे असतील, आमचे काही लागेबांधे नसतात। म्हणूनच आज आम्ही रस्त्यावर उतरलोय। महापालिकेचा अधिकारी आणि यांचे लागेबांधे असतात, हे या निमित्ताने नेहमी दिसतं। फेरीवाल्यांचे वेगवेगळे गावगुंडे आहेत, प्रत्येकाचे 10-10 धंदे वाटून घेतलेत। तो पैसा जमा करतो आणि देतो त्या ठिकाणी। वेगवेगळ्या पक्षांची लोक आहेत त्याच्यात, त्यामुळे याच्यावर कडक कारवाई रोज अतिक्रमणवाल्यांना सांगायची वेळ काय येते? त्यांना माहिती असतं ना कुठे कोण बसलंय, त्यांनी रोज ही कारवाई करायला हवी। मी एखाद्या ठिकाणी जॉबला आहे, मी माझं काम रोज करतो, तेच अतिक्रमणवाल्यांचं काम आहे, ते का नाही रोज करत ते?
का नगरसेवकाला सांगायची वेळ येते इथे बसलाय त्याला उचल, तिथे बसलाय त्याला उचल?